मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल आता 2 नव्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. नेरूळ ते उरण या मार्गामध्ये हे 2 रेल्वे स्थानकं तयार झालेली आहेत. ऑलमोस्ट 90% काम ह्यांचं पूर्ण झालेलं असून ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 डिसेंबर पासून नवी मुंबई एअरपोर्ट वरून पहिलं उड्डाण होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती हे तारघर रेल्वे स्टेशन सगळ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. तारघर रेल्वे स्टेशन पासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती नवी मुंबई एअरपोर्ट असणार आहे. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने हे स्टेशन सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. तारघर हे स्टेशन बेलापूर ते बामणडोंगरी या स्टेशनच्या मध्ये असणार आहे. हे स्टेशन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वात जवळचं असल्यामुळे या स्टेशनला विशेष महत्त्व आहे. विमानतळ सुरू झाल्यावर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटीमुळे मोठा फायदा होणार आहे. 12 कोटी रुपये खर्च करून CID कोचची उभारणी येथे करण्यात आली आहे. 270 मीटर लांब आणि 13 मीटर रुंदीचे 3 प्लॅटफॉर्म इथे बांधण्यात आलेत. प्रवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था, बस, कार, ऑटो यांचा स्वतंत्र ड्रॉप झोन, त्यामुळे सर्व रेल्वे स्टेशनपैकी हे स्टेशन सर्वात सरस असणार आहे. स्टेशनचे एकूण क्षेत्रफळ 16,600 चौरस मीटर इतकं असणार आहे. पुढील टप्प्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर टाउनशिप वाढल्यानंतर रिटेल आणि लेझर झोन तयार होतील. विमानतळाकडे तोंड असलेली बाजू शटल बस सेवेसाठी वापरली जाणार आहे. या स्टेशनमध्ये कोर एरिया, ट्रान्झिशन एरिया, पेरिफेअर एरिया, प्रशासकीय कार्यालयही असणार आहेत. याशिवाय सुलभ स्वच्छतागृह सबवेद्वाराही जोडली जाणार आहेत. पे एंड पार्कची सुविधाही येथे करण्यात आली आहे. तर गव्हाण स्टेशन हे खारकोपर आणि शेमटीखार यांच्यामध्ये बांधलं गेलंय. गव्हाण तसंच तारघर या दोन्ही स्टेशनमुळे स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा आणि दिलासा मिळणार आहे आणि लोकल सेवा ही सुलभ होणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि 2 नवीन स्टेशन सुरू झाल्यामुळे येथे रेल्वे फेऱ्याही वाढवण्यात आल्यात. यामुळे 10 अतिरिक्त रेल्वे फेऱ्या, याच्यामध्ये 5 अप आणि 5 डाऊन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. तुम्हाला एकूणच या 2 नवीन रेल्वे स्टेशनविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.